लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा रविवारचा 14 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. सुरुवातीला आपण बघतोय वसुआत्या आणि रम्या पिहूकडे येतात आणि म्हणतात, काय ग, कशाला शोधत होतीस आम्हाला? पिहू म्हणते, माझं ना तुमच्याकडे छोटंसं काम आहे. मी ना सगळ्यांचं कव्हर केलेत व्हिडिओ, तुम्हा दोघींचेच राहिलेत. वसुआत्या म्हणतात, कसला व्हिडिओ, काय कव्हर केलाय? मग ही पिहू सांगते, बाईट्स घेतलेत मी फॅमिलीचे, तुम्हा दोघींचेच राहिलेत. रम्या विचारते, कसले ग व्हिडिओ बाईट? मग पिहू सांगते, अगं उद्या जीवा दादा आणि काव्याताईची सक्सेस पार्टी आहे ना, अगं सगळ्यांचे व्हिडिओ बाईट्स दिसणार आहेत, मस्तपैकी प्रेझेंटेशन करायचंय. अगं नंदिनी ताई आणि पार्थ दादाची आयडिया आहे ही, मी कॅमेरा गर्ल आहे, तुम्ही बाईट्स द्याल ना? व स्वात्या आता रम्याला हळूच कानात बोलतात, ए रम्या, आपण बॉम्ब उडवायला बळीचा बकरा शोधत होतो बघ, हा बकरा चालत आला. दोघी मायले की फिदी फिदी हसतात. पिहू आता या दोघींकडे बघते बर का आणि विचारते, काय चाललंय तुम्हा दोघींचं, काय फुसफुस करताय? मग वसुआत्या म्हणतात, अगं काय नाही, बाईट्स द्यायच्या होत्या ना तुला, काय द्यायच्या बाईट्स ते ठरवत होतो. आता या दोघीही पिहूकडे बघून स्माईल करतात. इकडे बघा, आता या आपल्या मानिनी बाई फोनवरती बोलत असतात त्यांच्या मैत्रिणीशी आणि त्यांना आमंत्रण देतात मैत्रिणीला उद्याच्या पार्टीचं, या नक्की, जावयाचं मुलीचं कौतुक करायला या. बहुतेक तरी काव्याच्या आईला आमंत्रण देत आहे असं वाटतंय बरं का, आरुषीला पण घेऊन या असं म्हणतायत. आता तेवढ्यात मागून हे 4 जण येतात आणि मानिनीताईंना भग करतात. त्यांनी फोन ठेवल्यावर मानिनीताई घाबरतात आणि म्हणतात, काय रे, कसल्या आहात रे 4 जण, आलात का? कशी झाली कुर्गची ट्रिप? पार्थ म्हणतो, 1 नंबर. मानिनीताई आता पार्थला हाणतात एक चापट आणि म्हणतात, ए गधड्यांनो, कुर्गला गेला होतात का, खोटारडे कुठले? कुठे जाताय, कसलं प्लॅनिंग करताय, काही सांगितलं नाही मला, जा, बोलू नका माझ्याशी. मानिनीताई रुसतात. मग जीवा जातो मानिनीताईंकडे आणि म्हणतो, बडे भैया, काही लक्षात येतंय का तुला? अरे कोणाच्या तरी नाकाच्या शेंड्यावर राखठाण म्हणून बसलाय. पार्थ म्हणतो, हो रे, दिसतोय रे. दोघेही पोरं आता मनवतायत आईला. पार्थ म्हणतो, आई, हे सगळं ह्याच्यामुळे झालंय, जीवामुळे. जीवा म्हणतो, अरे माझ्यामुळे का? काव्या म्हणतो, अरे का म्हणजे काय जन्मजेय, अहो हे सगळं घरच्या प्रेशर कुकरवर आलंय बरं का आता. अरे हे सगळं तुमच्यामुळे आलंय जन्मजेय. मला समजलंच नाही काय बोलत होते. जीवा म्हणतो, मी काय केलंय आता? पार्थ म्हणतो, ए आई, जीवाच गेला होता ना बुकिंग करायला, हे सगळं याच्यामुळे झालंय. मानिनताई म्हणतात, मग तुम्हाला मला फोन करून कळवता नाही आलं का? काय रे गधड्या पार्थ, तुला मला फोन करून कळवता नाही आलं का? मानिनताई असं म्हणतात आणि पुन्हा बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसतात. नंदिनी म्हणते, आई आई ऐका ना, मी काय म्हणते, मला असं वाटतंय की पार्थ न बरोबर बोलताय. तुम्हाला तर माहिती आहे जीवाना किती सवय फुशारक्या मारायची. जीवा म्हणतो, अय चकाचक बाई, माझ्यावर काय ओरडतेस? तुम्हा तिघांचं ठरत नव्हतं कुठे जायचं, म्हणून मला पुढाकार घ्यावं लागलं ना डिसिजन. आता मी काय करू, त्या ट्रॅव्हल एजन्सीने घोळ घातला. नंदिनी म्हणते, मी काय करू म्हणजे? घरातून निघताना कशाला सांगायचं मग कुर्गला चाललोय? पार्थ म्हणतो, आई तुला सांगतो, कुर्ग म्हणून आम्हाला फार्म हाऊसला घेऊन गेला हा. जीवा म्हणतो, ए आई, बोल ना बोल ना. आता काव्या जाते बर का मनवायला. जीवा खुणवतो काव्याला, ए तू मनव म्हणून. काव्या म्हणते, काय मानिनी काकू, याला काही अर्थ आहे का? नाही म्हणजे आता झालाच आहे प्लॅन, तर ज्यांनी ठरवलं त्यांनी कळवायला पाहिजे होतं ना. नंदिनी म्हणते, हो ना. नाही जीवा, तुमची जबाबदारी होती, तुम्ही ठरवलं ना ऐन वेळेला फार्म हाऊसवर जायचं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं घरात सगळ्यांना. नंदिनी म्हणते, काय हो जीवा, तुमची जबाबदारी होती, आता बघा बरं आपलं घरचं माणूस रुसून बसलाय की नाही. नंदिनी असं बोलल्यावर मानिनी म्हणते, लबाड झालाय तर नंदिनी काव्या, तुम्ही दोघी यांना सामील झालात ना. थोडक्यात काय, आता माझ्या सुना माझ्या नाही राहिल्या. सगळे हसायला लागतात. पार्थ म्हणतो, हो खरंय आई, या सुना नाही राहिल्या बर का तुझ्या. नाही, आपण यांची साईड घेतली नाही म्हणून वचपा काढतायत बर का. आता नंदिनी म्हणते, काहीही बोलताय पार्थ. अहो आई, तुम्हाला हसवण्यासाठी थोडा खोडकरपणा केला आम्ही, एवढंच. आणि काव्या म्हणते, मानिनी देशमुखला न सांगता फार्म हाऊसवर जायचा प्लॅन आमचा नव्हताच, तो प्लॅन यांचा होता जन्मजयाचा. जीवा म्हणतो, माझ्यावरच काय राव. मानिनताई हसतात. मग जीवा म्हणतो, वा 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 वा, हसली माझी आई एकदाची, माझी म्हातारी आई. असं म्हटल्यावर मानिनी म्हणते, तुम्ही ना याला बदलून काढा बरं, सारखा आजकाल मला म्हातारी म्हातारी म्हणत राहतो. बरं जाऊ द्या, तुम्ही सांगा तुमची ट्रिप कशी झाली? काव्या म्हणते, मस्त झाली, धमाल केली आम्ही, खूप गप्पा मारल्या, मज्जा केली, क्रिकेट पण खेळलो. पार्थ म्हणतो, हो आई, आपल्या काव्याची वेळ आली होती ना जेवण करायची, तेव्हा आम्ही इंट्रिक केली चिठ्ठ्यांची. मग मानिताई म्हणतात, अच्छा, आपली चिठ्ठ्यांची ट्रिक, हे कोणावर राज्य आलं रे? पार्थ म्हणतो,
अगं आई, नेहमीसारखं फसवता नाही आलं ना यांना. काव्या म्हणते, यांच्यावरच राज्य आलं होतं. मग नंदिनी सांगते काय काय झालं, चिठ्ठ्या टाकल्या. मग जीवा आणि काव्यावर डेन आलं होतं. मग त्या दोघांनी स्वयंपाक करायचा प्रयत्न केला, पण ती पोळीच जळाली. मग काव्या म्हणते, नाही म्हणजे पूर्ण माहिती अशी आहे काकू, की तिथे कविता केली बरं का जन्मजय आणि आपल्या नंदिनीताईने मिळून. जीवा आता ना लाजायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. मग आता नंदिनी म्हणते, ए काव्या, तुम्ही दोघांनी पंजा लढवला ते सांगा ना. मानिनी म्हणते, अगं बाई, पंजा लढवला या दोघांनी, मग कोण जिंकलं? मग नंदिनी म्हणते, आई काव्या जिंकली बरं. मानिनी म्हणते, काय रे गधड्या, लाज नाही वाटली का तुला? हारलास तू. आता पार्थ म्हणतो, आई हारलो, पण जीवनाच्या आयुष्यात मात्र मीच जिंकलोय बरं का. नंदिनी म्हणते, अरे आम्ही ना मस्त ट्रूथ आणि डेअर खेळलो आई, खूप मजा आली. मानिनताई म्हणतात, अगं बाई, अजून काय काय केलं सांगा तरी पोरांनो. मग आता जीवा म्हणतो, अरे काय यार आई, बस ना, नंतर सांगू ना आम्ही तुला. जीवा आता मुद्दाम गंमत करतो बरं का मानिनीताईची आणि म्हणतो, अरे या म्हातारीला सगळं आताच ऐकून घ्यायचंय राव, काय यार म्हातारे, फ्रेश होऊ दे ना आम्हाला. तो गंमत करतोय बरं का त्याच्या आईची. छान वाटतं असं गमती जमतीत बोलायला. मानिनीताई आता त्याला फटका हाणायला उभ्या राहतात आणि हा पळून जातो. पार्थ म्हणतो, काय आई, अगो काय आहे, मी असतो तर ऐकून नसतं घेतलं बरं का एवढं. मानिनीताई आता पार्थला पण फटका देतात. दोघेही जण तिथून निघून जातात फ्रेश व्हायला. आता काव्या आणि नंदिनीच तिथे असतात. मग मानिनीताई म्हणतात, दोघंही आगाऊ झालेत हा. आता मानिनीताई या दोघींना जवळ घेत म्हणतात, खुश राहा असेच पोरांनो, मला आणखीन काय हवंय. आता इकडे या रम्याचं आणि वसुआत्याचं काय चाललंय बघ. रम्या आता या वसुआत्याला म्हणत असते, बघ आई बघ, कशी मज्जा करून आले त्या फार्म हाऊसवर, सगळं हसत खेळत सांगतात, किती आनंदी आहे आई ते बघ ना. वसुआत्या म्हणतात, अगं असं काय करते रम्या, मरणाआधीचे काही दिवस एन्जॉय करता येते. त्यांना कल्पना पण नाहीये असे हसण्या खेळण्याचे दिवस त्यांच्या आयुष्यात परत येणार नाहीयेत. रम्या म्हणते, आई मला एक कळत नाहीये, जीवा आणि काव्याला माहितीये ना त्यांचं नातं काय होतं, तरी ते निर्लज्जपणे राहतायत ग. आता तू विचार कर ना, ते चौघे जण ट्रिपला गेले, तिथे ती ट्रिप कॅन्सल पण झाली, पण तरी सुद्धा ते घरी न येता फार्म हाऊसवर गेले. तिथे गेल्यावर पण तिथे एकमेकांशी चांगलं बोलले वागले. अगं आई, कळतं का तुला, जीवाने आणि काव्याने एकत्र जेवण बनवलं यार, ते कसं करू शकता असं. वसुआत्या म्हणतात, अगं रम्या, काही काही लोकांकडे मन मारून जगण्याची कला असते, ह्या लोकांना जमलं असेल ते. रम्या म्हणते, अगं आई, म्हणजे त्यांनी हे सगळं विसरून नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं असेल तर. वसुआत्या म्हणतात, ठरवू दे, तरी याचा काही उपयोग होणार नाहीये. या सगळ्यात या चौघांना कल्पना पण नाहीये पुढे काय होणार आहे. रम्या म्हणते, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का, मामीने विचारलं की ट्रूथ आणि डेअर मध्ये काय झालं, तेव्हा जीवाने बोलता बोलता विषय टाळला ना. काय झालं असेल का त्या खेळामध्ये, कोणी कोणाला काही ट्रूथ सांगितलं असेल का. वसुआत्या म्हणतात, कळेल ग बाई, थांब जरा, काही तासातच कळेल. हे सगळे स्वतः जाहीरपणे स्वतःच सांगतील, मोठं सत्य सगळ्यांसमोर येईलच. अगं ज्यामुळे या सगळ्यांच्या आयुष्याची उलथापालथ होणारच आहे. रम्या म्हणते, आई का कोणास ठाऊक, मला सारखं असं वाटतंय की आपल्याला हवंय तसं घडेल ना, का आपल्याला फक्त वाटतंय. वसुआत्या म्हणतात, जे काही घडेल ते घडू दे, पण पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडेल यासाठीच हे सगळं घडतंय. रम्या, तू एवढी बेचैन होऊ नकोस, यांचा हसण्या खिदळण्याचा शेवटचा दिवस आहे हा. उद्या बघ यांचे चेहरे कसे होतात ते. आता बघ, हे शेवटचे दिवस आहेत. मग रम्या म्हणते, आई ते गिफ्ट फोटो ठेवले ना तू नीट. स्वतः म्हणता, हो मी ठेवलंय सगळं नीट, तू नको टेन्शन घेऊ. इकडे बघा प्रेक्षकांनो, काव्या आता पार्थला म्हणते, आपण डिवोर्स फाईल केलाय हे काका काकूंना सांगितलं नाहीये. पार्थ म्हणतो, हो ना, मला पण त्रास होतोय या गोष्टीचा. खरं तर आपण त्याच दिवशी सांगणार होतो, पण त्या दिवशी नाही का माझ्या आत्ते भावाचा डिवोर्स फाईल झाला, त्यामुळे सगळंच डिस्टर्ब झालं होतं. कसं सांगणार होतो मी आईला आणि बाबांना. तसंही मी सांगायचा विचार केला होता नंतर. काव्या म्हणते, आपण नंतर कधी सांगणार होतो. नाही, मला नाही वाटत देशमुख आपण सांगू शकू. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच तसा आहे आणि तसेही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सांगावंसं वाटतच नाही. पार्थ म्हणतो, एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला आपण खोटं बोललोय, त्या कॉन्सलर तुमच्या गणिताच्या टीचर आहेत म्हणून. काव्या म्हणते, मला तर भीती वाटते, त्यांना कळलं तर काय होईल, कसे रिॲक्ट करतील ते. पार्थ म्हणतो, हो ते तर प्रचंड हर्ट होणार आहे. काव्या म्हणते, होणारच, काकूंना लपवाछपी केलेली आवडत नाही. पार्थ म्हणतो, चांगलंच अनुभवलंय तुम्ही. काव्या म्हणते, हो मी अनुभवलंय म्हणूनच सांगते. पार्थ म्हणतो, मग सांगायचं का आईला. काव्या म्हणते, अहो तुम्हाला काही कळतं का देशमुख,
पार्थ म्हणतो, "काय कळत नाही मला. घरच्यांना सांगायचं कळत नाही का घटस्फोट घ्यायचा की नाही ते कळत नाही." आता एवढाच काय तो सीन दाखवलाय आणि शेवटचा सीन डायरेक्ट काव्या पार्थचा दाखवलाय. इकडे या आशाताई फरशी पुसायची म्हणून ती बॅग जरा बाजूला ठेवतात बरं का आणि त्या बॅगच्या बाजूला असलेला स्टूलही बाजूला ठेवतात. जेव्हा त्या स्टूल बाजूला ठेवायला जातात, तेव्हा तिथे असलेली ती मोठी कुंडी अशी सरकते. कुंडी सरकल्या सरकल्या ती कुंडी पडते बॅगवर आणि बॅग घरंगळत पडते इकडे मानिनीच्या मागे. धडाम आवाज येतो. मानिनी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन देते कोणाला तरी फोनवर. पण आता तिचं लक्ष जात नाही मानिनीचं. फोनवर बोलत बोलत ती त्या बॅग जवळ येते बरं का. तिला आवाज येतो म्हणून ती मागे वळून बघते आणि बघते तर काय बॅग असते. पण मानिनी तिचं फोनवरचं बोलणं आधी पूर्ण होऊ देते आणि मग त्या बॅग जवळ जाते आणि बघायला लागते कोणाची बॅग आहे. तेवढ्यात रम्या आणि वसवात्या धडधड धडधड पळत येतात ना. वसवात्या म्हणतात, "अगं बाई, माझी बॅग कशी काय पडली खाली? काय गं रम्या, अशी कशी बॅग पडली खाली?" तेवढ्यात आता मजा येते बरं का प्रेक्षकांनो या दोघींची. वसवात्या म्हणतात, "अगं बाई, इथं कशी काय आली माझी बॅग?" मानिनी म्हणते, "ही तुटलेली बॅग तुमची आहे ना? पण काय हो, एवढं घाबरायला काय झालं तुम्हाला?" वसवात्या म्हणतात, "अगं घाबरले कुठे? माझी बेडरूम मधली बॅग हॉलमध्ये दिसल्यावर गडबडणारच ना मी." रम्या म्हणते, "हो ना, वरून कशी काय खाली बॅग आली?" तेवढ्यात आशाताई येतात बरं का वरून आणि म्हणतात, "अगं बाई, काय झालं? अहो ते लादी पुसायला मी सामान बाहेर काढलं ना, तेव्हा ही बॅग पडली वाटतं." वसवात्या ओरडतात आणि म्हणतात, "अशी कशी वेंदळी आहेस ग तू आशा?" आशा म्हणते, "अहो तुम्ही ओरडता ना लादी पुसताना नीट पुसली नाही तर." वसवात्या म्हणतात, "तोंड वर करून बोलत जाऊ नको आशा. आम्हाला न विचारता कसं काय हात लावला ग आमच्या वस्तूंना?" आता लगेच आशा म्हणते, "अहो असं काय करता ताई? नीट काम केलं तर तुम्ही नाही केलं तर तुम्ही ओरडता ना. त्या दिवशी मी रम्याताईला विचारलं होतं फोन करून, पण रम्याताई म्हणाल्या, 'तुझं तुझं काम कर.' त्या ओरडल्या म्हणून पुन्हा नाही विचारलं." आता लगेच वसवात्या तिला मारायला धावतात आणि म्हणतात, "किती शहाणी आहेस ग तू, जास्ती शहाणपणा करतेस." जोरात ओरडते आशा, "नको नको, यावेळेला मारू नका हो ताई." आता लगेच मानिनी म्हणते, "काय? ए आशा, काय बोललीस तू? आता मारू नका म्हणजे? यांनी मारलंय का तुला आधी?" रम्या म्हणते, "ए मामी, काहीतरीच काय बोलतेस आणि ए आशा, काही पण काय बोलतेस का? आम्ही कधी मारलं तुला?" आता लगेच ही मानिनी म्हणते, "ए रम्या, तुला विचारलं का मी? मध्ये मध्ये बोलू नकोस." मानिनी म्हणते, "ए आशा, बोल, घाबरू नको. यांनी मारलंय का तुला कधी? काय झालं? बोल. काही झालं असेल तर सांग मला." पण आशा वेळ मारून देते बरं का, कारण वसवात्या तिला दटवतात, डोळ्यांनी खुणवतात, "ए सांगितलं आता बाग." आशा म्हणते, "नाही हो ताई, यांनी नाही मारलं मला." मानिनी म्हणते, "मग आता का म्हणालीस यावेळी मारू नका? का घाबरतेस त्यांना? बोल." आशा म्हणते, "नाही नाही, मला वाटलं त्या मारतात का काय म्हणून म्हटले यावेळेला मारू नका." व स्वात्या अशा वटारत असतात बरं का तिच्याकडे पाहून. व स्वात्याला पाहूनच भीती वाटते. शेवटी आशाला म्हणतात, "मानिनताई जा बाई, ती बॅग वर घेऊन जा." रम्या म्हणते, "तिला कशाला सांगते मामी, मी घेऊन जाते बॅग." असं म्हणून रम्या लगेच बॅग उचलते आणि वर नेते. मानिनीला आलंय खरं टेन्शन म्हणा किंवा शंका म्हणा, पण तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे हे कळतंय मानिनी. प्रेक्षकांनो, आज रविवार आहे की नाही? आजचा रविवार तुम्ही कसा साजरा करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय केलंय नाश्त्याला गरम गरम? आज आम्ही काल केल्या होत्या, काल इडल्या आम्ही. आता आज मी त्या राहिलेल्या पिठाचे डोसे करणार आहे आणि पोहे करणार आहे कांद्याचे. तुम्ही काय करणार आहात मला नक्की सांगा. काय स्पेशल मेनू आहे आजचा रविवारचा? असो, पण आता या नंदिनीबाई आपल्या बॅगा ठेवत असतात तेव्हा बत्कन खाली पडतात. नेहमीप्रमाणे नंदिनी आता पडते तेव्हा जीवा तिला कॅच करतो. नंदिनी म्हणते, "सॉरी सॉरी हा, अचानकच पडले." जीवा म्हणतो, "नंदिनी, अशा चुका नेहमी नेहमी करत जा." नंदिनी म्हणते, "म्हणजे? अहो असं काय बोलताय, मी नेहमी नेहमी पडले पाहिजे का?" जीवा म्हणतो, "अगं नेहमी तुला असं कॅच करता येईल ना मला, असं झेलता येईल ना तुला नंदिनी." नंदिनी म्हणते, "अहो असं काय करताय, उतरवा ना मला खाली. चकाचक बाई, कुठे पडायचं असेल ना तर बिंदास एका ठिकाणी पडावं." नंदिनी म्हणते, "कुठे?" जीवा म्हणतो, "प्रेमात." "अगं प्रेमात एकदा पडून बघावं, प्रेमात जादू असते बरं का चकाचक बाई, एकदा तर पडून बघ प्रेमात." असं म्हणून तो आता तिला खाली उतरवतो. नंदिनी मनात विचार करते, "बाई मी तर प्रेमात पडलेच आहे, तुमच्या प्रेमात अखंड बुडाले आहे, नुसती पडले नाहीये." जीवा मनातल्या मनात म्हणतो, "मी सुद्धा." आता कसं झालंय प्रेक्षकांनो, या सगळ्या जोड्यांची एकमेकांना स्वीकृती मिळाली आहे, पण आता नेमकं रम्या आणि वसवात्याचं भिजत घोंगडं अजून आहेच आहे ना. रम्या आता खूप तनतन करायला लागते बरं का. ती बॅग नेते बेडरूम मध्ये आणि म्हणते, "आई त्या आशाच्या ना थोबाडीत मारायला पाहिजे. कशी नेहमी आपल्यासाठी खड्डा खणायला येते ग. मामीमुळे वाचली ग, नाही तर तिला मी घराबाहेर काढले असतं." व स्वात्या म्हणतात, "ए रम्या शांत हो बरं आधी." रम्या म्हणते, "आई गनिमत त्या मामीच्या हातात आपली बॅग नाही लागली, बॅग लागली असती तर काय झालं असतं?" व स्वात्या म्हणतात, "अगं बाई मला तर वाटत होतं मानिनी म्हणते का काय बॅग उघडून दाखवा म्हणून." रम्या म्हणते, "आई असं बोलू नको, शुभ बोल. ती बॅग पडली तेव्हाच वाटलं संपलं सगळं.
आई तुला सांगते ही आशा डोईजड होणार आहे बरं का आपल्याला. आपण ना तिच्यावर लक्ष ठेवू. नाही ही आपलं पितळ नक्की उघडं पाडेल. त्यावरती आता वसू आत्या म्हणतात, "ए बाई तिच्यावर हात उघडायची भाषा करू नकोस. अगं ती एक दिवस जाईल आणि सांगेल, मी काम सोडते. जाता जाता विक्रम मानिनी समोर भांडंही फोडेल." रम्या म्हणते, "आई तेवढी हिंमत नाहीये तिच्यात." आणि जाऊ रम्या आता पुढे काही बडबड करणार तेवढ्यात ती जोरात त्या बॅगला लाथ मारते बरं का आणि पटकन खाली पडते. कारण खाली थोडंसं पाणी असतं बरं का शिल्लक. वसू आत्या तिला हसायला लागतात. वसू आत्या हसत असतात तेव्हा रम्या म्हणते, "आई हसतेस काय? हात दे मला." "काय तू पण आई?" "आई या आशामुळे झालं सगळं. आता लादी पुसून गेली ना ती फरशी बरं का प्रेक्षकांनो. फरशी पुसून गेल्यामुळे पाणी तसंच आहे." म्हणून रम्या म्हणते, "त्या आशाला ओरडत जा ना, हसते काय माझ्यावर?" वसू आत्या म्हणते, "बाई तुझ्यावर नाही हसत आहे, पण तुझ्या या परिस्थितीवर हसते." "काय गं रम्या, किती हायपर होतेस? अगं एवढी चिडचिड करतेस आणि स्वतःच पडलीस." वसू आत्याला आता रम्या म्हणते, "आई माझ्यावर हसू नको हं, तू पण पडली होती एकदा त्या आशामुळे, आठवतं ना तुला?" वसू आत्या लगेच सीरियस होतात आणि म्हणतात, "बरं बाई आठवलं मला, पण आता काय करायचं? हे महत्वाचं आहे ना आपल्याकडे पुरावे. महत्वाचे पुरावे का आशा? ते पुरावे सांभाळून ठेव आधी." रम्या म्हणते, "हो, ठेवते सांभाळून." रम्या आता ते पुरावे अशी घट्ट धरून ठेवते बरं का स्वतःच्या हातामध्ये. आता इकडे बघा, काव्य आणि पारचा शेवटचा सीन बघताय तुम्ही आजचा. तसं एक फ्रँकली सांगू प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा सोसोच आहे. त्यामुळे जसं जमेल तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. रविवार आहे, सुट्टी आहे, प्रत्येकाला वाटतं आपण एन्जॉय करावं नाही का? प्रेक्षकांनो आता पार्थ आणि काव्याचा हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. पार्थ म्हणत असो काव्याला, "काय विचार करताय?" आता ही काव्या म्हणते, "काही नाही हो देशमुख, मी विचार करत होते मी जर नाही गेले काउन्सिलिंगला तर माझ्या गणिताच्या टीचरला काय वाटेल?" पार्थ म्हणतो, "का नाही जायचंय तुम्हाला काउन्सिलिंगला?" मग आता काव्या मनातल्या मनात बोलते, "हे लग्न मला हवंय देशमुख." आता पार्थ म्हणतो, "बोला ना." काव्या म्हणते, "मनातल्या मनात बोलले ना मी, तुम्ही ऐकलं नाही का?" पार्थ म्हणतो, "नाही, मी कुठे ऐकलं?" काव्या पुन्हा मनातल्या मनात म्हणते, "मला हे लग्न हवंय देशमुख. अहो मला आयुष्यभर तुमच्यावर असंच फिसकारत राहायचंय." काव्या हे सगळं मनात बोलत असते. "तुमच्या नावाचं मंगळसूत्र मला आयुष्यभर मिरवायचंय मोठेपणाने. तुमचा हात घट्ट धरून मला म्हातारं व्हायचंय." पार्थ म्हणतो, "एक मिनिट, मांजर आत्ता बरंच काही बोलली ना मनामध्ये." काव्या म्हणते, "अरे वा, तुम्हाला ऐकू आलं ना? सांगा सांगा." पार्थ म्हणतो, "नाही ना ऐकू आलं." काव्या म्हणते, "काय हो तुम्ही किती भाव खाता हो देशमुख, तुम्हाला ऐकू आलं हं?" पार्थ म्हणतो, "मी का भाव खाईल?" काव्या म्हणते, "कारण तुम्हाला नेहमी भाव खायला आवडतं." पार्थ म्हणतो, "अरे नाही खात मी भाव. तसं मी खातो म्हणा, पण मला आता तुम्ही काय बोललात ते नाही ऐकायला आलं." काव्या म्हणते, "नको तेव्हा कळतं तुम्हाला माझ्या मनातलं सगळं. आत्ता मी म्हणत होते की मला हे लग्न हवंय हवंय, ते नाही बरं ऐकू आलं तुम्हाला." आता काव्या हे सगळं तिच्या तोंडून कबूल करते आणि हसते. पार्थही तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि प्रेक्षकांनो आजचा रविवारचा एपिसोड इथेच संपून जातो. असो, पण पुढचा प्रोमो मात्र छान दाखवलाय आणि तुम्ही तयार आहात ना 16 डिसेंबरसाठी? बघत राहा पुढे काय काय घडतंय. आता बघा पुढचा प्रोमो त्यांनी छान दाखवलाय. काव्या म्हणते, "देशमुख आपण आता हे फोटो बदलायला हवे ना? आपण हसरे फोटो लावूया तिथे आपले." पार्थ म्हणतो, "नको नको म्हणेपासून ते हसरे फोटो येईपर्यंत माझ्या मांजरीने प्रवास छान केला." असं म्हणून तिचे गालगुच्चे घेतो काव्याचे, तिला आवडतं ते. आता नंदिनीला इकडे जीवा म्हणत असतो, "काय ग चकाचक बाई, ही साडी घालायची का तुला उद्याच्या कार्यक्रमात?" नंदिनी म्हणते, "जीवा अहो एवढ्या कौतुकाने तुम्ही घेतलीये पहिल्या पगारातनं, म्हणून ही साडी घालायची आहे." जीवा तिला म्हणतो, "भलतीच आवडली वाटतं तुला ही साडी." मग नंदिनी मनात म्हणते, "तुम्ही पण मला खूप आवडता जीवा. आता मी उद्या तुम्हाला सगळं सांगणार आहे माझ्या मनातलं." आता बघूयात प्रेक्षकांनो काय तमाशा रंगणार आहे उद्या. मजा येणार आहे बघायला. तर असो, तूर्तास तुमचा रविवार एन्जॉय करा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा. धन्यवाद.